नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीचा इतिहास यामधील स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान हा टॉपिक बघत आहोत। त्यामधील आपण अगोदर काय बघितलेलं आहे? अगोदर आपण बघितलेलं आहे पार्श्वभूमी। या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला काय समजलेलं आहे तर 23 जून 1757 ला काय झालेलं आहे? प्लासीची लढाई झालेली आहे। आणि या प्लासीच्या लढाईमध्ये काय झालेलं आहे? बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यामधली ही लढाई होती आणि यामध्ये बंगालच्या नवाबाचा काय झालेला आहे? पराभव झालेला आहे। आणि त्यानंतर इंग्रजी सत्तेचा पाया भारतामध्ये रुजवला गेला। पुढे जाऊन काय झालं? 1818 ला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि जे काही संस्थानं होती ती संस्थानं खालसा करण्यात आली, त्यांची सत्ता काढून घेण्यात आली आणि मग या संस्थानातील जे संस्थानिक होते त्यांनी, त्याचप्रमाणे इतर जी जनता होती, रामोशी, कोळी, भिल्ल यांसारखी जी जनता होती यांनी काय करायला सुरुवात केली? उठाव करायला सुरुवात केली। मग ही उठाव करण्याची काय कारणं होती हे सुद्धा आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। काय होतं तर जी आर्थिक सत्ता होती ती आर्थिक सत्ता ब्रिटिशांच्या हाती आली आणि संस्थानिकांना त्यामधून बेदखल करण्यात आलं। त्यामुळे काय झालेली आहे? महाराष्ट्रातली जनता असंतुष्ट झालेली आहे, संतप्त झालेली आहे। पुढे जाऊन त्यांनी काय केलं? त्यांचा जो धर्म होता ब्रिटिश धर्म, त्या धर्माचा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये प्रसार करायला सुरुवात केली। जी भारतातली लोक, जी महाराष्ट्रातली लोक मूर्तीपूजा करायची, देवांना मानायची, याच्यावरती ब्रिटिश सरकारने टीका करायला सुरुवात केली। त्यामुळे सुद्धा काय झालेलं आहे? भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रीय जनतेमध्ये असंतोष वाढलेला आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊन जे लोकांचं जे स्वतंत्र होतं, जे स्वातंत्र्य हिसकावून घेण्यात आलं। पुढे जाऊन निसर्गाची अवकृपा झाली, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुष्काळ पडायला लागला आणि यांचा जो कर होता हा कर देणं सुद्धा हा शेतकरी वर्गाला शक्य नव्हतं। या सगळ्यांमुळे काय झालेलं आहे? महाराष्ट्रातली जनता अतृप्त झालेली आहे, असंतुष्ट झालेली आहे आणि त्यांनी उठाव करण्याचं मोठं पाऊल या ठिकाणी उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग आपण पहिल्या चॅप्टरमध्ये किंवा पहिल्या भागामध्ये काय बघितलेलं आहे तर जे उठाव झालेले आहेत हे उठाव होण्यामागची कारणं बघितलेली आहेत। जे आंदोलनं झाली, जे उठाव झाले याचे काय बघितलेलं आहे? ब्रिटिश सत्तेविरुद्धचे कारणं बघितलेली आहेत। त्याचप्रमाणे ब्रिटिश सत्तेने भारतामध्ये आपल्या सत्तेचा पाया केव्हा रुजवला गेला, कोणत्या लढाईद्वारे रुजवला गेला हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। मग आता आपण काय बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत रामोशांचे उठाव। मग हा जो रामोशी समाज होता, या रामोशी समाजाने उठाव करण्याचं का धाडस केलं, काय कारणं होती, यांचा नेता कोण होता, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघणार आहोत। मग रामोशी समाज किंवा हा जो रामोशी शब्द आहे कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे तर बघा मित्रांनो, हे जे रामोशी आहेत यांना पूर्वी काही तज्ञ काय म्हणायचे तर काही म्हणायचे रानवंशी, म्हणजे रानात राहणारे, आणि काही तज्ञ काय म्हणायचे? काही तज्ञ म्हणायचे रामवंशी, म्हणजेच काय? रामाचे वंशज। मित्रांनो, आत्ता जो आपण टॉपिक बघत आहोत हा टॉपिक तुमचा कधीही विसरणार नाही, याची आपण सखोल माहिती या ठिकाणी काय करणार आहोत? बघणार आहोत। मग बघा, हा रामोशी समाज मुख्यतः आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा आढळ जो आहे तो आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळतो। मग या रामोशी समाजातील जी लोक आहेत यांची काय आडनावं असतात तर या रामोशी समाजातील लोकांची आडनावं असतात चव्हाण, बोडरे, जाधव। ही काय आहेत? रामोशी समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची आडनावं आहेत। यावरून आपल्याला काय समजतं की हा
रामोशी समाज वर्ग आहे. हा जो रामोशी समाज वर्ग होता हा कसा दिसायचा, यांची शरीरयष्टी कशी होती, तर बघा हे जे रामोशी समाजातील लोक आहेत ही अगदी शरीराने कशी होती, बळकट असायची, शरीराने बळकट, त्याचप्रमाणे उंच आणि बांधेसूद. कशी असायची, बळकट, उंचपुरे, बांधेसूद अशी ही रामोशी समाजामधील जी लोक आहेत ही आपल्याला पाहायला मिळतात. मग मित्रांनो, तुम्ही कधी गेला असाल, गड किल्ल्यांवरती फिरायला जातो आपण, त्या ठिकाणी मोठमोठ्या काय असतात, ज्या तोफा लावलेल्या असतात, ह्या आपण 4-5 जणांनी जरी ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा हलवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते हलतात का, नाही. पण त्या काळी हा जो रामोशी समाज वर्ग होता हा एकट्याने ती तोफ उचलून गडावरती घेऊन जात होते. त्याची जो मेंटेनन्स होता ते स्वतः एकट्याने करत होते. मग या रामोशी समाजाकडे काय कार्य होतं, तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी या रामोशी समाजाकडे किल्लेदारीची भूमिका होती. बरोबर, आपले जे महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत या किल्ल्यांवरती किल्लेदारीची महत्त्वाची भूमिका कोण बजवायचं, तर ही रामोशी समाजामधली लोक बजवायची. त्याचप्रमाणे यांच्याकडे गुप्तहेराची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती. बघा, आपण जेव्हा रस्त्याने जातो, गवतातून जातो, पायवाटेने जातो, त्याच्यावरती जे ठसे उमटतात, सहजासहजी गवतावर पडलेले ठसे आपल्याला दिसतात का, तर नाही. पण ही जी रामोशी समाजातील लोक होती यांना गवतावर पडलेल्या ठस्यावरून सुद्धा हे काय करायचे, शत्रूचा जो मागोसा आहे किंवा मागोवा आहे ते घ्यायचे. त्याच्यावरून त्यांना समजायचं की या ठिकाणी शत्रूची हालचाल झालेली आहे, या दिशेने शत्रू गेलेले आहेत. अशी गुप्तहेराची महत्त्वाची भूमिका सुद्धा कोण बजवायचं, तर ही जी रामोशी समाजातील लोक आहेत ही बजवायची. मग यांच्याकडे काय होतं बघा, तर यांच्याकडे किल्लेदारी, त्याचप्रमाणे काही ठिकाणी काय होतं यांच्याकडे, तर काही ठिकाणी यांच्याकडे इनामे सुद्धा होती आणि त्याचप्रमाणे काही गावांचा महसूल गोळा करण्याची जी सवलत होती किंवा जी परवानगी होती ती या समाजातील लोकांना होती. पण यांना उठाव का करावा लागला, तर बघा मित्रांनो, ज्यावेळी 1818ला काय झालेलं आहे, इंग्रजी राजवट आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाली, इंग्रजी सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आली, त्यावेळी काय केलेलं आहे, या इंग्रजी लोकांनी याच्यामध्ये जे महत्त्वाचे अधिकारी होते, या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे, तर या रामोशी समाजाकडे असणारी किल्लेदारी काढून घेतली, त्यांचे इनामं जप्त केली. बरोबर, त्यांच्याकडे जो महसूल गोळा करण्याची जी परवानगी होती ती सुद्धा त्यांच्याकडून काय केलेली आहे, हिरावून घेतलेली आहे. आणि मग त्यामुळे काय झालेलं आहे, हे लोक दरोडा टाकण्याच्या दिशेला वळलेली आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. मग बघा, या रामोशी समाजाचा मुख्य नेता कोण होता, तर आपण बघूया, या रामोशी समाजाचा मुख्य नेता होता उमाजी नाईक. मग आपण आधीच बघितलेलं आहे बघा, रामोशांची वस्ती प्राधान्याने कुठं पाहायला मिळते, आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि हे रामोशी स्वतःला रामवंशी समजत. तर काही विद्वान काय समजायचे, रामवंशी, किंवा काही तज्ज्ञ रानवंशी, म्हणजे रानात राहणारे असं सुद्धा या रामोशी समाजाला म्हटलं जायचं. आणि हेच रामोशी लोक शरीराने बळकट, उंचपुरे, बांधेसूद आणि राकट होते. बघा, ज्यावेळी आपण बघितलेलं आहे किल्ल्यांचा बंदोबस्त आहे, मोठ्या वाड्यांवर पहारेकरी इत्यादी कामं काय होती, या रामोशी वर्गाकडे होती. ठराविक गावांचा महसूल गोळा करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा होता. पण इंग्रजी राजवटीमध्ये त्यांना कामावरून कमी करण्यात आलं, त्यांची इनामे जप्त करण्यात आली. त्यामुळे हे जे रामोशी वर्ग आहे हा काय करायला लागला,
दरोडे घालायला लागला आणि यामुळे काय झालेलं आहे, ब्रिटिश कायदेव्यवस्था जी आहे ती धोक्यात आलेली आहे. मग यांचा जो मुख्य नेता होता उमाजी नाईक, या उमाजी नाईकांनी पहिला दरोडा कोठे टाकलेला आहे, तर उमाजी नाईक यांनी पहिला दरोडा टाकलेला आहे भांबुर्डे या गावी. आणि त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं बघा, तर संतू नाईक आणि त्यांच्या भाऊ अमृता यांच्या मदतीने काय केलेलं आहे, या उमाजी नाईकांनी भांबुर्डे या गावी दरोडा टाकलेला आहे. आणि कसा दरोडा टाकलेला आहे बघा, भांबुर्डे या गावी काय झालेलं होतं, इंग्रजांनी खजिना गोळा केलेला होता. सगळा खजिना काय केलेला होता, भांबुर्डे या गावी ठेवलेला होता. आणि त्याच ठिकाणी या उमाजी नाईकांनी संतू नाईक आणि त्यांचा भाऊ अमृता याच्या मदतीने हा खजिना लुटलेला आहे. आणि या खजिन्यातील बघा मित्रांनो, अगदी साधा धाग्याचा तुकडा किंवा सुतळीचा तुकडा सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक ठेवलेला नव्हता. इतका मोठा हा दरोडा भांबुर्डे या गावी या उमाजी नाईकांनी टाकलेला होता. मग या उमाजी नाईकांचा जन्म कधी झालेला आहे बघा, तर उमाजी नाईक यांचा जन्म झालेला आहे पुरंदरमधील भिवरी या गावात 1791 मध्ये. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं, तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं रामोजी, म्हणजेच उमाजी रामोजी नाईक असं त्यांचं पूर्ण नाव होतं. मग बघा, या उमाजी नाईकांची 162 सेंटीमीटर उंची होती आणि मोठ्या डोळ्यांचा वर्णाने लालसर असा होता. पण उमाजी नाईक काय होता, क्रूर नव्हता. त्याचा चेहरा नेहमी सौम्य आणि प्रसन्न असायचा. मग ज्यावेळी यांनी दरोडा टाकायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या टोळीतील जे लोक होते, त्यांचे जे साथीदार होते, यांना काय केलेलं होतं उमाजी नाईकांनी, तर यांना उमाजी नाईकांनी सांगितलं होतं, आपण ज्या ठिकाणी दरोडा टाकणार आहोत, ज्या ठिकाणी लूट करणार आहोत, त्या ठिकाणी कोणत्याही स्त्रीला स्पर्श करायचा नाही, धक्का लावायचा नाही आणि त्यांची अब्रू लुटायची नाही. बघा मित्रांनो, हे रामोशी समाजातील लोक होती, दरोडा टाकायची. आपण एखाद्या दरोडेखोराला नावं ठेवतो, पण यांचा जो नेता होता, या नेत्याने काय केलेलं होतं, आपल्या सर्व साथीदारांना सांगितलेलं होतं, कुठल्याही स्त्रीला स्पर्श करायचा नाही, तिचं अब्रूचं नुकसान करायचं नाही किंवा वाईट नजरेने त्या स्त्रीकडे बघायचं नाही. कारण काय होतं, तर उमाजी नाईक हे प्रत्येक स्त्रीला आपली आई किंवा बहीण मानत असत. बऱ्याच गावामध्ये त्यांच्या अनेक मानलेल्या बहिणी होत्या. अनेक म्हाताऱ्या वृद्ध स्त्रीला त्यांनी आई समान मानलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या साथीदारांना तसं सांगितलेलं होतं. मग बघा, आपण इथे बघतो की विंग या गावामध्ये, बरोबर, विंग या गावामध्ये 1818ला दरोडा टाकत असताना उमाजी नाईक पकडले गेले होते. त्यांना तुरुंगात असताना काय केलं होतं, त्यांनी अक्षर ओळख करून घेतलेली होती. आणि संतू नाईक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज काय झाला होता, एकवटला होता. आणि उमाजी आणि त्याचा भाऊ अमृता यांनी काय केलं होतं, भांबुर्ड्याचा लष्करी खजाना कधी लुटला होता, तर 1824 ते 1825 या काळामध्ये हा भांबुर्ड्याचा खजिना लुटला होता. मग आता बघा कसा होता उमाजी नाईक, उंच पुरा, डोळे एकदम लाल, पण चेहरा कसा होता, सौम्य आणि हसरा होता. मग उमाजीने पुढे जाऊन बरेच दरोडे टाकले. म्हणजे एका वर्षामध्ये किती दरोडे टाकलेले आहेत, तर उमाजी नाईक यांनी एका वर्षामध्ये एकूण 7 दरोडे टाकलेले आहेत आणि 8 काय केलेले आहेत, वाटमाऱ्या घडवून आणलेल्या आहेत. बघा मित्रांनो, ज्यावेळी हा सर्व रामोशी समाज एका ठिकाणी जमला, एकवटला, सर्वांचं एकमत झालं आणि त्यांनी काय करायला सुरुवात केली, दरोडे टाकायला सुरुवात केली, उमाजी नाईकांना मदत करण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, तर ब्रिटिश कायदे व्यवस्था जी आहे ती धोक्यात यायला सुरू झालेली आहे, बरोबर. मग
यांच्या विरुद्ध काहीतरी उपाय केला पाहिजे, यांना बंधनं घातलं पाहिजे, यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलेलं आहे, पहिला जाहीरनामा काढलेला आहे. मग हा उमाजी विरुद्ध काढलेला पहिला जाहीरनामा कधीचा होता, तर इसवी सन 1826 मध्ये काय केला होता, पहिला जाहीरनामा काढला होता. आणि काय जाहीरनामा होता, तर जो कोणी उमाजी नाईकांना पकडून देईल त्यांना 100 रुपयाचं काय केलं होतं बघा, बक्षीस जाहीर केलं होतं. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळी उमाजी नाईकांनी दरोडा टाकला, एका वर्षात 7 दरोडे टाकले, 8 ज्या आहेत त्या वाटमाऱ्या घडवून आणलेल्या आहेत. सर्वात मोठा दरोडा भांबुर्डा या ठिकाणी टाकलेला आहे. या सगळ्यांमध्ये उमाजी नाईकांनी जो काही खजिना लुटला होता, जी काही संपत्ती लुटली होती, ही संपत्ती त्याने गोरगरिबांमध्ये काय केली होती, वाटून दिली होती. स्वतःकडे काही ठेवलं नव्हतं. त्यामुळे ही जी गरीब जनता आहे, ही जनता उमाजी नाईकांना सपोर्ट करायला लागली होती. इंग्रजांविरुद्धच्या ज्या काही हालचाली आहेत ते उमाजी नाईकांपर्यंत पोहोचवत होती. त्यामुळे इंग्रजी राजवटीने कसाही जाहीरनामा काढला तरी त्याचा काहीही फायदा झालेला नाही. कारण कोणीही इंग्रजांना येऊन उमाजी नाईक आहेत यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन दिली होती का, तर नाही. कारण उमाजी नाईकांनी जी पण काही संपत्ती लुटली होती किंवा जे पण काही दरोडे टाकत होता त्यामधला सर्व खजिना ते काय करायचे, गोरगरीब जनतेमध्ये वाटून टाकायचे. मग बघा, त्यांनी हा जो 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं याचा काही फायदा झाला का, तर याचा काहीही फायदा झालेला नाही. आणि त्यावरून इंग्रजांनी असा निष्कर्ष काढला की जे लोक आहेत ती लोक काय आहेत, उमाजीच्या बाजूने आहेत आणि उमाजी नाईकांना किंवा जे दरोडेखोर आहेत त्यांना काय करत आहेत, साथ देत आहेत. मग या असा निष्कर्ष काढल्यानंतर ब्रिटिश शासनाने दुसरा जाहीरनामा काढला. आणि या दुसऱ्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं की जो कोणी म्हणजे जनतेतला जो कोणी व्यक्ती असेल किंवा जे कोणी घर असेल जे दरोडेखोरांना मदत करेल त्याला काय करण्यात येईल, तर त्याला ठार करण्यात येईल असा जाहीरनामा काढला. पण याही जाहीरनाम्याला जनता घाबरली का किंवा उमाजी नाईकांना किंवा त्यांच्या साथीदारांना भीती वाटली का, तर नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नाही वाटली. कारण त्यांनी ती जी गोष्ट आहे ती आत्मसात केली होती. त्यांना माहिती होतं आपण जर ब्रिटिशांना शरण गेलो, आपण त्यांना त्यांच्या पुढे जाऊन हात पसरले किंवा जाऊन त्यांना भेटलो तर काही होणार नाही, आपल्याला शिक्षा होणार आहे आणि जे काही चालू आहे ते पुढे जाऊन असंच चालू राहणार आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही हे त्यांना माहिती होतं. मग या दुसऱ्याही जाहीरनाम्याला काय झालेलं आहे, उमाजी नाईक आणि जी जनता होती ही जनता घाबरलेली नाही. मग काय झालेलं आहे, ह्या दुसऱ्या जाहीरनाम्यावरती सुद्धा उमाजी नाईकांनी काय केलं बघा, जेजुरी आहे, सासवड, परिंचे, भिवरी, किकवी या गावामध्ये काय केलं, प्रचंड लुटालूट सुरू करून काय केलेलं होतं, सरकारला जेरीस आणलं होतं. मग हा जो रामोशांचा नेता आहे उमाजी, याला पकडल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही हे ब्रिटिशांना समजून आलं. मग इंग्रजांनी काय केलं बघा, जे गावं आहेत, रस्ते आहेत किंवा जी काही जंगलं आहेत, ज्या ठिकाणी हे लपून बसू शकतात अशा ठिकाणी काय केलेलं आहे, यांनी पोलीस चौक्या उभ्या करायला सुरू केलं. पोलीस चौक्या बसवल्या, जे घोडदळ होतं ते तयार केलं. परंतु याचा सुद्धा या रामोशी वर्गावरती किंवा उमाजी नाईकांवरती कोणत्याही प्रकारचा फरक झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्यांनी त्यांचं जे दरोडे टाकण्याचं काम आहे ते चालूच ठेवलं आणि ब्रिटिश व्यवस्थेची जी कायदा आणि सुव्यवस्था होती याच्यावरती नियंत्रण आणण्यामध्ये ब्रिटिश सरकार जे आहे यांना काय झालेलं आहे, अपयश आलेलं आहे. आणि या उमाजी नाईकांना फक्त जनतेचा पाठिंबा होता का किंवा जी गोरगरीब जनता आहे यांचाच पाठिंबा होता का, तर नाही. उमाजी नाईक यांना बघा त्या भागामधले जे प्रतिष्ठित लोक होती, त्या गावातील रयतेमधील जी प्रतिष्ठित लोक होती त्या लोकांचा, पूर्ण रयतेचा काय होता, पाठिंबा होता. मग पुढे पुढे काय झालं, ब्रिटिश सरकारने ह्या अशा गोष्टी केल्यामुळे
उमाजी नाईकांचे जे उठाव होते या उठावाने काय केलेलं आहे, गंभीर स्वरूप धारण करायला सुरुवात केलेला आहे. आणि याचाच परिणाम म्हणून इंग्रजांनी काय केलेला आहे, तिसरा जाहीरनामा काढलेला आहे बघा. आणि हा तिसरा जाहीरनामा काढून यामध्ये बक्षिसाची रक्कम किती केलेली आहे, 1200 रुपये केलेली आहे. म्हणजे जो कोणी सरकारला त्यांच्याबद्दल माहिती देईल किंवा उमाजी नाईकांना पकडून देण्यासाठी मदत करेल, बरोबर, त्यांच्यासाठी काय केलेलं होतं, 1200 रुपये ही रक्कम बक्षीस म्हणून ठेवली होती. आणि जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाला किंवा हे जे दरोडेखोर आहेत त्यांचा साथीदार समजलं जाईल अशी सुद्धा घोषणा केली होती. मग बघा याचा काही परिणाम झाला का, पहिला जाहीरनामा काढला आणि 100 रुपयाचं बक्षीस ठेवलं. दुसरा जाहीरनामा काढला की जर तुम्ही दरोडेखोरांना बंडखोरांना मदत केली तर तुम्हाला ठार करण्यात येईल. त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठा दरोडा टाकला आणि मग ब्रिटिश सरकारला काय वाटलं की आता जोपर्यंत आपण उमाजी नाईकांना पकडत नाही तोपर्यंत आपली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे ती सुरळीत राहणार नाही किंवा निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी जागोजागी पोलीस चौक्या बसवल्या, घोडदळ तयार केली, त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग त्याच्या पुढे काय केलंय बघा, ब्रिटिश सरकारने तिसरा जाहीरनामा काढला आणि 1200 रुपये काय केलेला आहे, बक्षीस ठेवलेला आहे. पण पुढे जाऊन बघा हे जे उमाजी नाईक होते या उमाजी नाईकांनी काय केलेलं आहे, स्वतःला आपण राजे आहोत, या रयतेचा राजा आहोत असं संबोधायला काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. असा समज करायला सुरुवात केलेली आहे. बघा उमाजी नाईक स्वतःला काय करायचे, राजे म्हणून घेत होते. आणि हे सगळं झालं आणि या सगळं झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा, इंग्रज सरकारला एक आव्हान केलेलं आहे. खूप मोठे दरोडे टाकले, त्यांच्या दरोड्यांनी जे गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे, स्वतःला राजा म्हणून घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सगळं होत असताना उमाजी नाईकांनी काय केलंय, ब्रिटिश सरकारला एक आव्हान दिलेलं आहे. कोणाला आव्हान दिले बघा, तर त्यावेळी पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर होते HD रॉबर्टसन यांच्याकडे काय केलेलं आहे, यांना एक आव्हान दिलेलं आहे. इसवी सन 1827 मध्ये यांच्या पुढे आपल्या काही मागण्या केलेल्या आहेत. मग या काय मागण्या होत्या, जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही दरोडे टाकणं बंद करू असं यांना म्हणायचं असेल कदाचित. आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलेलं आहे आणि आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवलेल्या आहेत. मग काय मागण्या होत्या बघा, तर उमाजी नाईकांचा जो भाऊ होता अमृता आणि विनोबा या दोघांना ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, पकडलेलं होतं, इंग्रजांच्या ताब्यात होते. यांना तुम्ही मुक्त करावं ही काय होती त्यांची पहिली मागणी होती. मग दुसरी मागणी काय होती बघा, की आमच्याकडे पूर्वीपासून असलेली जी परंपरागत वतने आहेत, किल्लेदारी असेल, बरोबर, गुप्तहेराची जी काही कामगिरी होती, त्याचप्रमाणे काही ठराविक गावांचा महसूल करण्याचे अधिकार होते, काही इनामे होती, हे सगळी इनामे वतने तुम्ही काय करायचे आहेत, आम्हाला परत करावी अशी एक मागणी त्यांनी काय केली होती, इंग्रजांकडे केली होती. आणि पुरंदर असेल आणि इतर ठिकाणी असलेली जी रामोशांची वतनं आहेत या वतनांना इंग्रजांनी कोणत्याही प्रकारचा धक्का लावायचा नाही, म्हणजेच त्याच्यावर गदा आणायची नाही. त्यांचं जे स्वातंत्र्य आहे ते काय करायचंय, त्या रामोशी वर्गाला देऊन टाकायचं आहे. तुमचं हे काम आहे किल्लेदारीचं, तुमच्याकडे एवढी गावं आहेत, एवढ्या गावांचा तुम्ही महसूल गोळा करायचा आहे, ही तुमची जी काही परंपरागत असलेली वतनं आहेत ही तुमच्याकडेच ठेवा अशी जी काही मागणी होती ही मागणी काय केलेली आहे, उमाजी नाईकांनी ब्रिटिश सरकारला म्हणजे पुण्याचे जे कलेक्टर होते HD रॉबर्टसन यांच्याकडे केली होती. आणि तुम्ही जर असं नाही वागले तर रामोशाचा जो मोठा उठाव असेल किंवा जे मोठं आंदोलन असेल किंवा त्यांचा जो विरोध असेल या विरोधाला ब्रिटिश सत्तेला सामोरं जावं लागेल असं सुद्धा आव्हान काय केलेलं आहे, उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना केलं होतं. पण
कलेक्टर रॉबर्टसन हा जो होता याने 15 डिसेंबर 1827ला यांच्या मागण्या तर मान्य केल्याच नाहीत, पण जनतेसाठी काय केलेलं आहे, उमाजी नाईकाला उत्तर देण्यासाठी एक जाहीरनामा काढला. आणि या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलं होतं बघा, जनतेला त्याने आव्हान केलं होतं की तुम्ही उमाजी नाईकाला काय पाठिंबा देऊ नका. रामोशी समाज आहे, या रामोशी समाजाला पाठिंबा देऊ नका असं कोण म्हणतंय, रॉबर्टसन म्हणतोय. कोणाला म्हणतोय, भारतीय जनतेला म्हणतोय. भारतीय जनता त्याचं ऐकेल का, नाही ऐकणार. कारण काय होतं बघा, त्यांच्यासाठी उमाजी नाईक कोण होता, एक प्रकारे देव होता किंवा एक प्रकारे काय होता, राजा होता. मग ते इंग्रजांचं ऐकतील का त्याचं ऐकतील, उमाजीचं ऐकतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनता कोणाचं ऐकेल, उमाजी नाईकाचं ऐकेल, जो राजा आहे त्याचं ऐकेल. ब्रिटिश सत्तेचं का ऐकेल, कारण ब्रिटिश सत्तेने पूर्ण जनतेवरती जुलूम करायला सुरुवात केली होती, गुलामगिरी करायला सुरुवात केली होती. मग त्यांचं ऐकेल का, नाही. सरळ सरळ आहे. आपल्याला जर खालील पैकी योग्य विधान निवडा असं विचारलं आणि त्याच्यामध्ये याच्यासारखं एखादं उदाहरण दिलं तर आपल्याला लगेच समजलं पाहिजे. निगेटिव्ह जी भूमिका होती ती भारताची किंवा महाराष्ट्र जनतेची कोणाबद्दल होती, इंग्रजांबद्दल होती. आणि इंग्रज आपल्याबद्दल चांगला विचार करतील का, तर कधीच नाही करणार, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे थोडंसं असं काय करायचं असतं, लॉजिक सुद्धा लावायचं असतं. जेव्हा आपण प्रश्न वाचतो, एखादं विधान वाचतो, तेव्हा काय करायचं असतं, तर त्याला असं डोकं लावायचं असतं की अरे इंग्रज आहे, इंग्रज आपलं भलं का विचार करतील, आपल्या भल्याचा कधीच करणार नाहीत. ह्याच्यामध्ये काहीतरी गफलत वाटते, बरोबर ना. म्हणून भारताबद्दल, आपल्या जनतेबद्दल ब्रिटिशांचं चांगलं मत असणार आहे का, तर अजिबात नाही. त्यामुळे वाक्य वाचताना कशी करायची, व्यवस्थित वाचायचे. पुढे जाऊन बघा दुसरं काय होती त्या जाहीरनाम्यामध्ये, दुसरं काय होतं बघा, उमाजी, भुजाजी, पांडुजी आणि येसाजी हे जे बंडखोर आहेत, या बंडखोरांना जर तुम्ही पकडून दिलं तर प्रत्येकाच्या नावाने 5,000 रुपयाचं तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. म्हणजे एखाद्या माणसाने उमाजीला पकडून दिलं तर त्याला 5,000, दुसऱ्या माणसाने भुजाजीला जर पकडून दिलं तर त्याला 5,000, असं प्रत्येकाच्या नावाने काय केलं होतं, प्रत्येकी 5,000 रुपयाचं काय केलं होतं, बक्षीस दिलं होतं. आणि तिसरं होतं बघा, रामोशी 4 परगण्यांमध्ये जनतेला त्रास देत आहे, त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल. हे ब्रिटिश सत्ता, ब्रिटिश शासन हे जे अधिकारी आहेत ते आपल्या जनतेला काय सांगतायत की रामोशी जे आहेत ते काय करतायत, जनतेला त्रास देत आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती आणून द्या, त्यांना पकडून द्या, त्यांचा आपण कठोर असा बंदोबस्त करू. बरोबर, असं कोण सांगतंय, ब्रिटिश सांगते. कोणाला, जनतेला सांगते. म्हणजे उमाजी नाईकाच्या विरुद्ध जनतेसाठी काय केलेलं आहे, या रॉबर्टसनने जाहीरनामा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा सांगतोय. याचं ऐकेल का कोण, नाही ऐकणार. कारण त्यांनी ऑलरेडी आपल्यावरती जुलूम केलेले आहेत, यांची वतनं काढून घेतलेली आहेत, यांची किल्लेदाराची जी नोकरी होती ती काढून घेतलेली आहे. यांचा जो इन्कम होता तोच जर तुम्ही बंद केलाय तर तुमचं काय ऐकणार, बरोबर ना. कोणी ऐकणार नाही या ब्रिटिश सत्तेचं. आणि चौथं काय होतं बघा याच्यामध्ये, रामोशांसोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ती आजपासून 20 दिवसामध्ये जर सरकारात हजर राहिली तर तिला संपूर्ण माफी देण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे बघा लालचीपणा कसा असतो, एखाद्याला लोभ दाखवायचा. जी कोणी जनता, जो कोणी व्यक्ती या दरोडेखोरांना सामील झालेला असेल आणि तो स्वतःहून येऊन जर सरकारमध्ये जमा झाला तर त्याला माफ केलं जाईल, असं काय दिलं होतं, लालच दिलं होतं या रॉबर्टसनने जनतेला. आणि जो कोणी या बंडखोरांची माहिती आणून सरकारला देईल त्यांना काय केलं जाईल, विशेष असं बक्षीस दिलं जाईल. पण अरे इंग्रजांनो, जर एवढे मोठे दरोडे टाकून आमचा जो राजा आहे, म्हणजे त्यांनी मानलेला राजा उमाजी नाईक आणि त्याचे साथीदार मोठ्या याच्यामध्ये जी मोठा प्रमाण आहे, या प्रमाणामध्ये काय करतोय, हा जो खजिना आहे तो आम्हाला वाटतोय, पैसा अडका आम्हाला देतोय, आम्हाला आर्थिक मदत करतोय, आमच्या पोराबाळांना बघतोय, बरोबर. मग आम्ही का तुम्हाला मदत करणार, हे ब्रिटिशांना नाही समजलं. कारण ज्यावेळी हे दरोडे टाकायचे त्यावेळी काय करायचे, हे सगळे
आपल्याकडे जमा झालेला जो खजिना आहे ते काय करायचे, गरीब जनतेमध्ये वाटून टाकायचे. मग बघा, उमाजींनी काही 3 मागण्या केल्या होत्या. त्या 3 मागण्या ब्रिटिश सरकारने मान्यच केल्या नाहीत. त्याच्या विरोधात काय केले आहे, 5 मागण्यांचा एक जाहीरनामा काढलेला आहे. मग असं केल्यावरती उमाजी नाईक आणि त्याचे जे साथीदार होते ते काय झालेले आहेत, संतापले आहेत. आणि या संतापाच्या भूमिकेमध्ये 5 दिवसामध्ये 5 इंग्रजी अधिकाऱ्यांची मुंडकी छाटून ती काय केलेली आहेत, सासवड या ठिकाणी जी ब्रिटिश लष्करी सेना होती त्यांच्याकडे, त्या अधिकाऱ्यांकडे काय केलेले आहेत, या उमाजी नाईकांनी पाठवून दिलेले आहेत. कारण आम्ही तुम्हाला आव्हान केलंय, जर आमच्या या 3 मागण्या तुम्ही नाही मान्य केल्या तर रामोशांच्या विरोधाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि तुम्ही काय केलंय, तेच केलंय. आमच्या मागण्या मान्य न करता, आमच्यासोबत बोलणी न करता, त्याच्यावरती तडजोड न करता तुम्ही काय केलंय बघा, डायरेक्ट एक जाहीरनामा काढलाय आणि आमच्या विरोधात आमच्या जनतेला सांगताय की तुम्ही येऊन आम्हाला मदत करा, आम्हाला त्यांची माहिती द्या, मग आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ. प्रत्येकाच्या नावाने 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवलंय, एक विशेष बक्षीस ठेवलेलं आहे. आणि तुम्ही आमच्यात येऊन सामील झालात, त्यांची माहिती आम्हाला दिली तर तुम्हाला माफ करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जनतेला काय करताय, गोड बोलताय, आमिष दाखवताय आणि आमच्यासोबत कुठल्याही प्रकारची बोलणी करत नाहीये, आमच्या मागण्यांचा विचार करत नाही. त्यामुळे काय झालं, हा संतप्त झाला आणि त्याने काय केलं, तिथून पुढचे जे 5 दिवस होते प्रत्येक दिवशी एक अधिकारी, अशा 5 अधिकाऱ्यांची 5 मुंडकी छाटली आणि सासवडला जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्याकडे काय केलेलं आहे, पाठवून दिलेले आहेत. बरोबर. मग त्यानंतर उमाजी नाईकांनी काय केलं, एक जाहीरनामा काढला. मग तो कधी काढला बघा उमाजींनी जाहीरनामा, 25 डिसेंबर 1827 ला. पहिला कधी काढला होता, 1818 ला काढला होता. लगेच दुसरा कधी काढला, 1827 ला. म्हणजे 9 वर्षामध्ये लगेच दुसरा जाहीरनामा काढला. म्हणजे एवढी सगळी घटना घडली, त्याच्यासाठी काय झालेले आहेत, 9 वर्ष गेलेत. आणि या 9 वर्षानंतर दुसरा जाहीरनामा काढलाय. काय होता बघा दुसरा जाहीरनामा, का मित्रांनो, 5 मुंडकी छाटून दिली आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा जाहीरनामा काढला. दुसरा जाहीरनामा कधी काढला, 25 डिसेंबर 1827 ला. पहिला सुद्धा कधी काढला होता, 1827 लाच काढला होता. दुसराही काय केलाय, लगेच 25 डिसेंबर 1827 ला जाहीरनामा काढला. आणि या जाहीरनाम्यामध्ये काय म्हणतायत बघा उमाजी नाईक, तर त्यांनी सांगितलेलं आहे, ठाणे आहे, रत्नागिरी मधील पाटील आणि जे मामलेदार आहेत यांनी काय करायचं, महसूल कर गोळा करायचा आणि सरकारकडे जमा न करता तो काय करायचा, उमाजी नाईकाकडे आणून जमा करायचा, असं काय सांगितलेलं आहे. आणि ठाणे आणि रत्नागिरी मधले जे मामलेदार होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेस उमाजीची माणसं येतील त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, तो महसूल कर गोळा केलेला पैसा आहे तो काय करायचा, तयार ठेवायचा आणि तो उमाजीची जी माणसं असतील त्यांच्याकडे द्यायचा. आणि जर तुम्ही हे असं नाही केलं तर याचा जो परिणाम होईल याला ते जे अधिकारी आहेत ते जबाबदार राहतील. म्हणजे उमाजी नाईकांनी स्वतःवर कोणतं घेतलंय का भूमिका किंवा कोणता आरोप लावून घ्यायला तयार आहेत का, ते नाही. तुम्ही आमच्याकडे आणून द्या आणि जर तुम्ही आणून नाही दिलं तर त्याचा जो काही परिणाम होणार आहे त्याला ते स्वतः अधिकारी जबाबदार असतील, असं सुद्धा काय केलंय, एक जाहीरनामा काढलाय. बरोबर. मग या जाहीरनाम्यानंतर काय झालं बघा, भोर हे जे संस्थान होतं, या भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला काय केला होता, महसूल आणून दिला होता. मग या काळामध्ये बघा उमाजीने कोल्हापूरकर, छत्रपती आणि आंग्रे यांच्यासोबत काय केलं होतं, जे कोल्हापूरचे जे छत्रपती होते आणि जे आंग्रे होते यांच्यासोबत काय केलं, सलोख्याची आणि मित्रत्वाची काय केली होती, संबंध निर्माण केले होते. आणि याचा काय फायदा झाला होता बघा, याचा फायदा असा झाला होता, उमाजीने ब्रिटिशांविरोधात काय केली होती, दहशत निर्माण केली होती. जे ब्रिटिश जनता होती यांच्यामध्ये काय केलं होतं, दहशत निर्माण केली होती. आणि यामुळे ब्रिटिश जनतेला काय झाला होता, धक्का बसला होता. कारण जे कोल्हापूरचे संस्थानिक आहेत, कोल्हापूरचे राजा आहेत, जे आंग्रे आहेत, यांना काय केलं होतं, उमाजीने चांगलं सांगितलं होतं, त्यांच्यासोबत मैत्री केली होती, त्यांच्यासोबत सलोख्याचे संबंध तयार केले होते. आणि याचा मोठा धक्का कोणाला बसला होता, ब्रिटिश सत्तेला बसला होता. बरोबर. मग बघा पुढे जाऊन काय झालेलं आहे,
मग 3 जाहीरनामे काढले तरी सुद्धा त्यांना उमाजी नाईक सापडला नाही. मग उमाजी नाईकांनी ब्रिटिश सत्तेला एक जाहीरनामा दिला. त्याच्यावरही काय झालेलं आहे तर जे रॉबर्टसन होते कलेक्टर, त्यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या नाही. त्याच्यावर एक जाहीरनामा काढला. म्हणून काय झालं, उमाजीला संताप आला, राग आला. त्याने 5 अधिकाऱ्यांचे मुंडके छाटले आणि त्यांना दिली आणि आणखी एक जाहीरनामा काढला. पण तो जो जाहीरनामा काढला 25 डिसेंबर 1827ला, त्याचा परिणाम काय झाला, भोर संस्थानामधले जे महसूल होता तो डायरेक्ट उमाजीकडे जमा व्हायला लागला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये कोल्हापूरचे जे छत्रपती राजे होते यांच्यासोबत आणि जे आंग्रे घराणं होतं यांच्यासोबत काय केलेलं आहे, उमाजी नाईकांनी मैत्री केलेली आहे, सलोख्याचे संबंध केलेले आहेत. आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेमध्ये काय झालेलं आहे, एक धक्का बसलेला आहे त्यांना विचार करण्यासारखा, बरोबर. आणि मग उमाजी तरी सुद्धा पकडला गेला नव्हता. मग उमाजीला पकडण्यासाठी काय केलं बघा, ब्रिटिश सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना यश आलं का, नाही, कारण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग इंग्रजांनी काय केलं, आता आपल्याला उमाजीला जर तर पकडायचंय, उमाजीला आपण नाही पकडलं तर कायदा सुव्यवस्थेवरती नियंत्रण राहणार नाही. मग ब्रिटिश सरकारने वेगवेगळे प्रयत्न करून थकले आणि शेवटचा प्रयत्न त्यांनी असा केला की उमाजीची जी बायको होती बघा, उमाजीची जी बायको होती ती बायको आणि 2 मुले आणि 1 मुलगी, म्हणजे उमाजीचं जे कुटुंब होतं ते कुटुंब काय केलं, त्यांनी पकडलं आणि त्यांना कैदेत टाकलं. मग परिणामी याचा परिणाम काय झाला तर उमाजी नाईकांचं आपल्या कुटुंबावरती प्रचंड प्रेम होतं आणि या प्रेमापोटी उमाजी नाईकांनी काय केलं, इंग्रजांपुढे शरणागती पत्करली. आणि या शरणागतीचा पत्करल्यानंतर उमाजीचं काय केलेलं आहे, सगळे गुन्हे माफ केलेले आहेत आणि सगळे गुन्हे माफ केले. आणि मग आता शांतता टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजांनी काय केलेलं आहे बघा, उमाजी नाईकाला नोकरी दिली. आणि या उमाजी नाईकांनी बघा त्यांची नोकरी काय केलेली आहे, स्वीकारलेली आहे. पुणे आणि सातारा भागामध्ये शांतता टिकवण्याची जबाबदारी सुद्धा इंग्रज सरकारने कोणाला दिलेली आहे तर उमाजी नाईकाला दिलेली आहे. सगळे प्रयत्न करून झाले तरी सुद्धा उमाजी यांच्या हाती लागेना. मग आता उमाजीला पकडायचं कसं, तर उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने जे अधिकारी होते त्यांनी काय केलं, उमाजीची बायको, 2 मुलं आणि 1 मुलगी यांना पकडलं आणि कैदेत ठेवलं. मग उमाजी नाईक इंग्रजांना शरण गेला आणि त्याच्याकडे काय केलं, त्याचे सगळे गुन्हे माफ केले इंग्रजांनी. एवढे दरोडे टाकले होते, एवढे इंग्रज अधिकाऱ्यांची मुंडकी छाटली होती तरी सुद्धा, कारण इंग्रजांना माहिती होतं हा समाज काही चांगला नाहीये. आज आपण उमाजीला पकडलं तर असे 100 उमाजी तयार होतील. मग आपण त्याला माफ करून त्याला एक नोकरी देऊया, आमिष दिलं त्याने. आणि पुणे आणि सातारा हे जे संस्थान होतं, हा जो विभाग होता, या विभागामध्ये काय केलं होतं, शांतता टिकवण्याची जबाबदारी कुणावर दिली होती तर ती उमाजी नाईकांवरती दिली होती. मग बघा, भोर संस्थानातील 13 गावांच्या महसुलावरून काय झालं होतं, उमाजींचा इंग्रजांसोबत संघर्ष वाढला होता, भांडणं झाली होती, काही मतभेद झाले असतील. मग खूप काय झाला, त्यांच्यामध्ये संघर्ष वाढला आणि त्याच्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे बघा, खटाव, नातेपुते या भागामध्ये उमाजींनी काय केलं आहे, पुन्हा एकदा माणसं जमवली. आणि ही माणसं जमवल्याची खबर काय झाली होती, इंग्रजांना लागली होती. आणि तरी सुद्धा त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा उमाजीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. पण उमाजी त्यावेळेस इंग्रजांच्या तावडीतून निसटला होता, त्याच्या कैदेतून काय झाला होता, निसटला होता. मग इंग्रजांमध्ये आणि उमाजी नाईकांमध्ये या रामोशी वर्गामध्ये काय झालेलं आहे, संघर्ष व्हायला सुरुवात झालेली आहे. मग उमाजीने काय केलं, पुन्हा एकदा म्हणजे पहिले उठाव केले, परत इंग्रजांना शरण गेला का, कारण स्वतःच्या फॅमिलीसाठी गेला. प्रत्येकच आपल्या फॅमिलीवरती प्रेम असतं, आपल्या फॅमिलीला आपल्यामुळे त्रास होऊ नये असं सगळ्याला वाटत असतं. मग त्याने इंग्रजांची नोकरी पत्करली आणि जो काही महसूल होता तो महसूल गोळा करण्यावरून काय झालं, इंग्रज आणि उमाजी यांच्यामध्ये संघर्ष झाला, मतभेद झाला
आणि त्याचवेळी नातेपुते असेल, खटाव असेल, या ठिकाणी काय केलं, उमाजीने माणसं जमवायला सुरुवात केली आणि याची खबर इंग्रजांना लागताच उमाजी नाईकांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या कैदेतून काय झालेले आहेत, उमाजी नाईक निष्ठून गेलेले आहेत. मग पुन्हा एकदा यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला, उमाजी नाईक आणि ब्रिटिश सत्ता. मग उमाजीने काय केलेले बघा, पुन्हा एकदा रामोशी समाजाला एकत्र आणलं आणि इंग्रजांच्या प्रदेशामध्ये काय केलं, दंगली घडवण्यासाठी एक योजना आखली, नियोजन केलं, योजनाबद्ध काय केला होता, कार्यक्रम आखला होता. मग त्याच्यामध्ये बघा, रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे, सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे, इंग्रजांबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे आणि गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून त्यांना हैराण करणे, रयतेला त्रास द्यायचा नाही परंतु त्यांच्याकडून भाकरी मागून भूक भागवणे. म्हणजे बघा काय करायचं की कोणताही प्रदेश किंवा कोणतंही गाव एकाच वेळेस टार्गेट करायचे का, तर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी काय करायचे आहेत, आंदोलन करायचे आहेत, उठाव करायचे आहेत, बरोबर. आणि इंग्रजांना समोरासमोर नाही सामोरं जायचं, तर त्यांना गनिमी कावा करून त्यांच्या विरुद्ध काय करायचं आहे, संघर्ष करायचा आणि इंग्रजांना हैराण करायचं. आणि हे सगळं करत असताना आपली जी जनता आहे, आपली जी रयत आहे, या रयतेला त्रास न देता त्यांच्याकडून जेवण घ्यायचं, भाकरी घ्यायची आणि त्याच्यावर काय करायची, आपली भूक भागवायची, असं धोरण काय केलं होतं, त्यांनी आखलेलं होतं. मग बघा, इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्याची जबाबदारी कुणाला दिली होती, तर कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॉन्किस्टो आणि कॅप्टन मॅकिंटॉशर यावर सोपवली होती. उमाजीचा पहिला जो संघर्ष होता, हा पहिला संघर्ष कुठे झाला होता, तर हा पहिला संघर्ष झाला होता मांढर देवाच्या डोंगरावरती. पण तेव्हा सुद्धा उमाजी इंग्रजांच्या हाती लागला का, तर नाही, तेव्हा सुद्धा उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1831ला पुण्याचे कलेक्टर जॉर्ज जिबर्न यांनी काय केलं होतं, एक जाहीरनामा काढला आणि त्याच्या खालोखाली काय केली होती, घोषणा केली होती. जेव्हा उमाजी नाईकांनी पहिला जाहीरनामा काढला तर त्यावेळेस जे कलेक्टर होते ते कलेक्टर कोण होते, त्यावेळी कलेक्टर होते HD रॉबर्टसन. यांना एक आव्हान दिलं, ते आव्हान त्यांनी स्वीकारलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा HD रॉबर्टसन यांनी एक जाहीरनामा काढला, त्याच्यावरती परत उमाजी नाईक संतापले. अशा घटना काय झाल्या होत्या, घडतच राहिल्या होत्या. मग बघा 1831ला पुण्याचे जे कलेक्टर होते नवीन, जॉर्ज जिबर्न यांनी काय केलं, एक जाहीरनामा काढला आणि काही घोषणा केल्या. तर त्या घोषणा काय होत्या बघा, उमाजी, भुजाजी, येसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी 5,000 आणि 200 बिघे जमीन देण्यात येईल, असं काय केलं होतं, एक घोषणा केली होती. म्हणजे काय केलं होतं बघा, रयतेला, जनतेला काय केलं होतं, मोठ्या रकमेची आणि जमिनीचं काय केलं होतं, आमिष दाखवलं होतं, बरोबर. पुढं दुसरं काय होतं बघा, सरकारला उमाजीबाबत बातमी देणाऱ्याला 2,500 रुपये बक्षीस आणि 100 बिघे जमीन दिली जाईल. म्हणजे जो पकडून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस आणि 200 बिघे जमीन दिली जाईल प्रत्येकी. आणि जो फक्त बातमी देईल त्या बातमी देणाऱ्याला 2,500 रुपये बक्षीस आणि 100 बिघे काय होती, जमीन देण्यात येईल, असं काय दिलं होतं, आमिष दिलं होतं. अशा घोषणा केल्या होत्या. आणि प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातील. म्हणजे उमाजी नाईकांच्या टोळीमध्ये जो सामील असेल त्यांनी गुन्हे केले असतील, दरोडे टाकले असतील आणि तो स्वतः येऊन इंग्रजांना शरण आला, त्याने इंग्रजांना त्याच्याबद्दल माहिती दिली, तर त्या माणसाने केलेले सर्व गुन्हे काय करण्यात येतील, माफ करण्यात येतील, अशी काय केली होती घोषणा. म्हणजे अशा 3 घोषणा काढलेल्या होत्या. पण तरी सुद्धा या एवढ्या आमिषाचा, एवढ्या रकमेचा काही फायदा झाला का, तर नाही. तरी सुद्धा जनता कोणाच्या बाजूने होते, उमाजी नाईक आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांच्या बाजूने होती. ते काही इंग्रजांच्या या आमिषाला भुललेले नाहीत. याचा काही उपयोग झाला का, नाही. एकाही माणसाने येऊन उमाजीची माहिती इंग्रजांना दिली नाही.
पण कलेक्टरने हा जो जाहीरनामा काढला होता याला काहीतरी उत्तर तर द्यावं लागेल. असेच उमाजी गप्प बसणाऱ्यातले होते का? नाही, त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागणार होतं. म्हणून उमाजीने काय केलं होतं बघा, या कलेक्टरच्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा एक जाहीरनामा काढला. तो काय जाहीरनामा होता बघा, तर त्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं होतं, दिसेल त्या युरोपियनला काय करायचंय, ठार करायचं आहे. म्हणजे दिसेल ज्या ठिकाणी तुम्हाला एखादा इंग्रजी अधिकारी किंवा इंग्रजी सैनिक दिसला तर त्याला काय करायचं, डायरेक्ट ठार करायचं. असे आदेश काय केले होते उमाजी नाईकांनी या जाहीरनाम्याद्वारे रयतेला दिले होते. ज्यांची वतने आणि तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ही वतने आणि तनखे तुम्हाला परत मिळवून देण्यात येतील. बघा, जॉर्जने काय केलं होतं की तुम्ही जर येऊन आम्हाला माहिती दिली तर तुम्हाला प्रत्येकी म्हणजे जो माहिती देईल त्याला 2,500 रुपये बक्षीस आणि 100 बिघे जमीन, आणि जो उमाजी, बुजाजी आणि यसाजीला पकडून देईल त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये आणि 200 बिघे जमीन देण्यात येईल. असं काय केलं होतं, इंग्रजांनी रयतेला सांगितलं होतं. पण उमाजीने काय केलं, रयतेला असं सांगितलं, ज्यांच्याकडे वतनं होती ती वतनं जर तुम्हाला परत पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचंय, उमाजीला आणि त्यांच्या टीमला सहकार्य करायचंय, मदत करायची. तुमचे ते सगळे वतनं, तुमचे तनखे तुम्हाला परत मिळवून दिले जातील. असा जाहीरनामा कोणी काढला होता, उमाजी नाईकांनी काढला होता. पुढे काय म्हणतात उमाजी नाईक, कंपनी सरकारच्या पायदळ आणि घोडदळातील शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार असावे. म्हणजे इंग्रजी सरकार जे होतं, इंग्रजी शासन होतं, यांचं जे पायदळ होतं, घोडदळ होतं, यांच्यामध्ये जी भारतीय जनता होती, जी महाराष्ट्रीयन जनता होती, यांनी काय करायचं, इंग्रजांचं ऐकायचं नाही, त्यांचे आदेश धुडकावून लावायचे. बरोबर. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला आमची शिक्षा भोगावी लागेल, अशी भीती सुद्धा काय केली होती, उमाजी नाईकांनी घातली होती या सैनिकांना. आणि कोणत्याही गावाने काय करायचे, इंग्रजांना महसूल द्यायचा नाहीये. जे गाव असेल, जी वस्ती असेल, जी इंग्रजांना महसूल देईल त्या गावाचा विध्वंस केला जाईल, ते गाव नष्ट करण्यात येईल, अशी भीतीदायक जी घोषणा आहे, ही घोषणा सुद्धा कोणी केली होती, उमाजी नाईकांनी जॉर्जच्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर देणारा जाहीरनामा काढून केली होती. पण बघा मित्रांनो, आपण पूर्वीपासून बघत आलोय, जुन्या काळापासून बघत आलोय, इतिहास गवाह आहे. आपण काही गोष्टींना म्हणतो बघा, इतिहास गवाह आहे. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी आमिषाला काय होतो, बळी पडतो. आणि असंच झालं बघा. काही लोक खूप लालची असतात, त्यांना चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी काय समजतच नसतात. मग याचा परिणाम बघा काय झालेला आहे. जेव्हा उमाजी नाईकांनी जाहीरनामा काढला, या जाहीरनाम्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा या भागामध्ये काय झाले, दंगे घडून यायला सुरुवात झाली. आणि दंगे घडवून या समाजाने काय केलं होतं, इंग्रजांना हैराण केलं होतं. साधारणतः 7 महिने हे उठाव चालू होते, तरी सुद्धा उमाजी नाईकांना इंग्रज पकडू शकले नव्हते. म्हणजे इंग्रजांनी रयतेला आमिष दाखवलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून जे उमाजी नाईक होते, या उमाजी नाईकांनी रयतेला काही आमिष दाखवली आणि काही भीती घातली. आणि उमाजी नाईकांनी स्पष्ट सांगितलं होतं, दिसेल त्या ठिकाणी युरोपियांना काय करायचंय, ठार करायचंय. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी उठाव सुरू झाले एकाच वेळेस. आणि एकाच वेळेस उठाव सुरू झाल्यामुळे इंग्रज काय झाले होते, हैराण झाले होते. आणि 7 महिने उठाव सुरू असताना सुद्धा उमाजी नाईकांना एवढं मोठं इंग्रजी सैन्य होतं ते पकडू शकलं नव्हतं. मग काय केलं बघा इंग्रजांनी, 8 ऑगस्ट 1831ला आणखी एक जाहीरनामा काढला. आणि यामध्ये काय केलं, इनामाची रक्कम काय केली, वाढवली. 5,000च्या ऐवजी काय केली, इनामाची रक्कम 10,000 रुपये केली. आणि 200 बिघे जमिनीच्या ऐवजी काय केलेलं आहे बघा, 400 बिघा जमीन एवढी जमीन
म्हणजे जो पकडून देईल त्याला हे बक्षीस ठेवलं होतं आणि जो फक्त बातमी देईल त्या बातमी देणाऱ्याला 2,500वरून 5,000 रुपये रोख बक्षीस, बरोबर, आणि 100 बिघ्यांच्या ऐवजी 200 बिघा जमीन असं लालूच असं आमिष काय केलं होतं ब्रिटिश सरकारने रयतेला घातलं होतं. कारण ब्रिटिशांना माहिती होतं आपण रक्कम वाढवली, जमिनीचा बिघ्यांची संख्या वाढवली की कोणी ना कोणीतरी असणार जे आपल्याला उमाजीला पकडून द्यायला मदत करेल. आणि त्यांचा हा प्लॅन काय झाला होता, यशस्वी झाला होता. बघा, इंग्रजांनी जाहीर केलेली ही जी रक्कम होती आणि जी जमीन होती ती इतकी मोठी होती की कोणी ना कोणीतरी या आमिषाला बळी पडणार होतं. मग बघा असंच झालं. आपण म्हणतो ना केसाने गळा कापणे, ही म्हण काय होती बघा, इथं ॲटोमॅटिक लागू होते. उमाजी नाईकांचे अगदी जवळचे सहकारी काळू आणि नाना हे काय झाले, उमाजींच्या विरोधात गेले आणि त्यांनी उमाजीला पकडून देण्याची काय केली, जबाबदारी घेतली. म्हणजे आपण म्हणतो ना विडा उचलणे, तसं केलं होतं. म्हणजे हे लोक पैशाला आणि ह्या जमिनीला इतके भुलले होते, या आमिषाला इतकं लालची होते. आणि या लालचीपणाला आपण म्हणतो ना की काही अंत नसतो. लालचीपणा जितका करेल तितका करेल. समोरचा देतोय आणि आपण घेतोय, पण आपल्याला हे नाही माहिती की समोरचा आपल्याला खरंच देणार आहे का. त्याने सांगितलं आणि आपण ऐकलं. असंच झालं या काळू आणि नानाच्या बाबतीत. त्यांनी बघितलं की इंग्रजांनी जी बक्षिसाची रक्कम ठेवली आहे आणि जी जमीन ठेवलेली आहे ती अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आणि मग यांनी विडा उचलला की आम्ही उमाजीला आणि त्याच्या साथीदारांना काय करू, पकडून देऊ. आणि बघा उमाजीचा जुना शत्रू बापू सिंग परदेशी हा जो होता याने सुद्धा काय केलेला आहे, या काळू आणि नानाला सहकार्य केलेलं आहे. आणि याच काळू आणि नानाने विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशीजवळ आवळस या ठिकाणी आणलं आणि 15 डिसेंबर 1831ला उमाजीला पकडण्यात आलं. म्हणजे हा जी लालूच दिलं होतं, जे आमिष दिलं होतं, या आमिषाला बळी पडून या काळू आणि नानाने काय केलं, उमाजीचा विश्वासघात केला. आणि विश्वासघात करून उमाजीला मुळशी जवळ असलेलं जे आवळस आहे या ठिकाणी आणून 15 डिसेंबर 1831ला पकडलेलं आहे आणि काय केलेलं आहे, इंग्रजांच्या स्वाधीन केलेलं आहे. मग बघा त्यावेळी काय झालं, उमाजीला कैद झाली. कैद करण्यात येऊन उमाजीची चौकशी करण्यात आली. आणि त्याची जेव्हा चौकशी करण्यात आली, या चौकशी अंती उमाजीला काय केलेलं आहे, दोषी ठरवलेला आहे, गुन्हेगार ठरवलेला आहे. आणि मग उमाजीला फाशी देण्यात आली. ही फाशी कधी देण्यात आली बघा, 1831ला पकडलं. 3 वर्ष काय झाली, उमाजीची चौकशी झाली आणि 3 फेब्रुवारी 1834ला उमाजीला फाशी देण्यात आली. बघा एका तळागाळातील मराठी नेत्याचा हा ब्रिटिश विरोधात काय होता, लढा होता. आणि बघा आपण आता हे ऐकल्यानंतर आपल्याला माहिती आहे की साधा वाटणारा हा जो रामोशी समाज आहे, अगदी धडधाकट, बांधेसूद, राकट, उंचपुरा, शरीराने पैलवान हा जो समाज आहे, या समाजातली लोक ठरवलं तर काहीही करू शकतात. फक्त या समाजातली नाही, कोणीही काहीही ठरवलं तर काहीही करू शकतो. म्हणजे अशक्य असं काही आहे का, नाही. आणि हा लढा काय झालेला आहे बघा, सर्वांना प्रेरणादायी ठरलेला आहे. विश्वासघात केलेला आहे त्यांच्या सहकार्याने आणि उमाजी नाईकांना काय केलेलं आहे, पकडून दिलेला आहे. मग बघा मित्रांनो, हा जो 11वीचा इतिहास आहे, हा 11वीचा इतिहास आपल्याला इतका महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे. आपण जे काही बघत आहोत ते पोलीस भरतीच्या अनुषंगाने बघत आहोत. पण जर तुम्ही पोलीस झाल्यानंतर पुन्हा MPSC करण्याकडे वळालात किंवा परीक्षा आता वेळ आहे त्याच्या आधी कुठले तरी कंबाईन गट क गट ब ची परीक्षा देत असाल आणि हे जर आपण वाचलं, काय होतं,
वाचल्यानंतर जसंच्या तसं आपल्या लक्षात राहतं का? नाही. आपण पहिल्या लाईनपासून काय करतो, शेवटच्या लाईनपर्यंत वाचतो, तरीसुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही. मग जेव्हा आपण लेक्चर बघत असतो तेव्हा आपल्याला ठराविक गोष्टी सांगितल्या जातात आणि या ठराविक गोष्टी आपल्या काय होतात, लक्षात राहतात. मग बघा, थोडक्यात आपण इथे काय बघणार आहोत, तर उमाजी नाईक. उमाजी नाईक कोणत्या समाजाचे होते, तर उमाजी नाईक हे रामोशी समाजाचे होते, बरोबर. आणि या उमाजी नाईकांचा जन्म कधीचा आहे, तर उमाजी नाईकांचा जन्म हा 1791चा आहे. कोणत्या गावात झालेला आहे, तर भिवरी या गावामध्ये झालेला आहे. कोणत्या समाजाचे आहेत, रामोशी या समाजाचे उमाजी नाईक आहेत. रामोशी समाजामध्ये कोणती कोणती आडनावं असतात, तर चव्हाण, जाधव, बोडरे, बरोबर. ही काय असतात, रामोशी समाजामध्ये असणारी नावं आहेत. आणि हाच रामोजी समाज जो आहे तो आपल्या नावापुढे कोणती संज्ञा वापरतो, तर नाईक अशी संज्ञा वापरतो. मग उमाजी नाईकांनी पहिला दरोडा कोठे घातलेला आहे, तर भांबुर्डे, बरोबर, भांबुर्डे या गावी घातलेला आहे. आणि तो कधी घातलेला आहे, तर 1824 ते 1825 या दरम्यान पहिला दरोडा टाकलेला आहे, खजिना लुटलेला आहे. त्यानंतर इंग्रजांनी उमाजी नाईकांबद्दल किती जाहीरनामे काढले, तर इंग्रज यांनी उमाजी नाईकांच्या विरोधात 3 जाहीरनामे काढले, बरोबर. मग याला प्रत्युत्तर म्हणून उमाजी नाईकांनी काय केलेलं आहे, एक पहिला जाहीरनामा काढला. त्यामध्ये 3 मागण्या केल्या. या मागण्या मान्य न केल्यामुळे काय केलेलं आहे, उमाजी नाईकांनी 5 इंग्रज अधिकाऱ्यांचे काय केलेले आहेत, मुंडकी छाटलेली आहेत आणि ती इंग्रजी अधिकाऱ्यांना पाठवलेली आहेत. मग तरी सुद्धा उमाजी नाईक सापडत नव्हते, त्यांना पकडणं अशक्य होतं. मग त्यांनी एक युक्ती काढली ब्रिटिशांनी आणि त्यांची बायको, 2 मुलं आणि 1 मुलगी यांना काय केलेलं होतं, पकडलेलं होतं आणि कैदेत ठेवलेलं होतं. त्यानंतर उमाजी नाईक ब्रिटिशांना शरणागती गेले. मग त्यांची नोकरी पत्करली. मग काही ठिकाणी सासवडच्या महसूल गोळा करण्यावरून इंग्रजांमध्ये आणि उमाजी नाईकांमध्ये पुन्हा संघर्ष झाला आणि त्यांनी नातेपुते असेल, बरोबर, खटाव असेल या ठिकाणच्या रामोशी समाजाला एकत्र केलं आणि याची खबर इंग्रजांना लागताच उमाजी नाईक काय झाले, त्यांच्या कैदेतून निसटून गेले. मग पुढे जाऊन पुन्हा जो पुण्याचा जॉर्ज होता कलेक्टर, याने उमाजी नाईकांच्या विरोधात एक जाहीरनामा काढला. त्या जाहीरनाम्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा उमाजी नाईकांनी त्यांच्या विरोधात एक जाहीरनामा काढला. तरी सुद्धा उमाजी नाईक सापडले नाहीत. मग पुन्हा पुण्याच्या कलेक्टरने काय केलं होतं, हाच जाहीरनाम्याचं थोडंसं रिन्युएट केलं. म्हणजे जे प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस होतं तिथे 10,000 रुपये बक्षीस केलं आणि 200 बिघ्यांच्या ऐवजी 400 बिघा जमीन केली. आणि याच ही जे लालूच दिलं होतं, हे जे आमिष दिलं होतं, याला काळू आणि नाना भुलले आणि त्यांनी काय केलं, विश्वासघाताने उमाजी नाईकांना पकडून इंग्रजांच्या हवाली केलं. मग इंग्रजांच्या हवाली केल्यानंतर कधी यांना फाशी झाली उमाजी नाईकांना, तर उमाजी नाईकांना पकडलं कधी, 1831ला, बरोबर. आणि फाशी कधी दिली, तर फाशी दिलेली आहे बघा 1834ला. 4 वर्ष, ह्याच्यामधले हे जे 3 वर्ष आहेत याच्यामध्ये काय झालेले आहे, त्यांची चौकशी झालेली आहे आणि चौकशीअंती उमाजी नाईकांना गुन्हेगार ठरवलेला आहे आणि 1834ला काय केलेलं आहे, फाशी दिलेली आहे. आणि हा जो लढा आहे, हा लढा प्रत्येकासाठी काय झालेला आहे, प्रेरणादायी ठरलेला आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपण पुढे यांचे उठाव बघणार आहोत. लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे. फायनल टार्गेट MPSC या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या लेक्चरची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. धन्यवाद. जय हिंद.